नमस्कार. आज आपण बॉन्ड्स कॉर्पोरेट बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो एक वेगळा पर्याय आत्ता सध्या आपल्याला उपलब्ध होतो आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. भारत बॉन्ड एक्सचेंज ट्रेडेड बॉन्ड याची सेकंड सिरीज आत्ता अवेलेबल झाली आहे. या सिरीजमध्ये आपल्याला दोन पर्याय आहेत. एक तर मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो एप्रिल 2025 किंवा मग दुसरा मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो 2031. पण त्याच्या आधी बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की त्यांना लक्षातच येत नाही आहे की कॉमन जो इन्व्हेस्टर आहे त्यांच्याकडे हा प्रश्न खूप जास्त प्रकर्षाने येतो आहे की हे बॉन्ड हा प्रकार म्हणजे काय, म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी होते, त्याच्यानंतर ते ट्रेड कसे केले जातात किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती ही लोक बऱ्याच वेळा विचारत असतात. म्हणून मी ठरवलं की याच्यावर एक संक्षिप्तपणे एक व्हिडिओ तयार करावा की ज्याचा फायदा हा सगळ्यांना होईल. आता हे भारत बॉन्डची आपण थोडी आधी बॅकग्राऊंड समजून घेऊ. कसं होतं की आपल्याकडे जो मेनली म्हणजे जर का फिक्स्ड इन्कममध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा जी वेळ आली तर आपल्याकडे काही लिमिटेड पर्याय हे रिटेल इन्व्हेस्टरसाठी अवेलेबल होतात किंवा म्हणा की आपण रिटेल इन्व्हेस्टर ते चूज करतो. याच्यामध्ये मग तुम्हाला कंपनी फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, बँकेचे FDs आहेत, त्याच्यानंतर PPF आहे, त्याच्यानंतर मग NSE सर्टिफिकेट, ह्या सगळ्यांमध्ये शक्यतो कॉमन माणूस जो आहे तो ह्या सगळ्या प्रकारांमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्याच्यानंतर कॉर्पोरेट बॉन्डच्या बाबतीत बोलायचं झालं तर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं प्रमाण हे सगळं त्याच्यात जास्त आहे. म्हणजे कम्पेअर टू जर का रिटेल इन्व्हेस्टर म्हटलं तर रिटेल इन्व्हेस्टरचं प्रमाण म्हणजे अगदीच नगण्य, जवळपास 3% जवळपास आहे. त्याच्यानंतर मग त्याचा फायदा फक्त इन्व्हेस्टर्सला होतो का तर नाही. कॉर्पोरेटला जेव्हा फंड्स रेज करायचे असतील तर बॉन्ड्सच्या माध्यमातून ही प्रोसेस खूप लवकर आणि सोपी होऊ शकते, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना पण होतो. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर भारतात रिटेल इन्व्हेस्टर किंवा इन जनरल जर का तसं म्हणायला गेलं तर कॉर्पोरेट बॉन्डमधली इन्व्हेस्टमेंट आहे ही आपल्या GDPच्या साधारण फक्त 17%. मग त्या रिलेशनमध्ये जर का अमेरिकेचे बघितलं तर त्यांच्याकडे 123% ऑफ त्यांच्या GDP ही बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्याच्यानंतर सिंगापूरमध्ये जर का बघितलं तर साधारण 34% हे त्यांच्या GDPची ते बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि जर का त्याच्यानंतर जर का आपण कोरिया बघितलं तर कोरियामध्ये हेच प्रमाण जवळपास 74% आहे. म्हणजे ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर आपल्या इथे बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट ही त्या मानाने खूप अल्प प्रमाणात होते. ह्याला काही व्यवस्थित काही कारणं पण आहेत की आपल्याकडे एकतर असं होतं की अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस आहेत ते कमी आहेत. त्याच्यानंतर ह्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती फार कमी लोकांना आहे. त्याच्यानंतर आपल्याला ट्रेड करण्यासाठी किंवा घेण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत ते आत्तापर्यंत लिमिटेड होते. आता आपण बघणार आहोत की हा बॉन्ड जो आहे हा ETF आहे आणि हा कशाशी संलग्न आहे तर हा बॉन्ड हा तुमचा निफ्टीचा भारत बॉन्ड इंडेक्स जो आहे तो त्याच्याशी संलग्न होईल. म्हणजे कसं होतं की आता ही जेव्हा हा इंडेक्स काय करतो तर ह्या इंडेक्समध्ये AAA रेटिंग जे पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत त्यांचे बॉन्ड ह्या इंडेक्समध्ये धरले जातात. त्याच्यानंतर बॉन्ड्समध्ये या इंडेक्समध्ये कुठले बॉन्ड्स धरले जातात की समजा बॉन्डची जी मॅच्युरिटी आहे 2025 आहे तर मॅक्सिमम 2024 ते 25च्या थोडं अलीकडे ह्या स्पॅनमध्ये जे बॉन्ड मॅच्युरिटीला जाणार आहेत तेच फक्त याच्यामध्ये धरतात. आता याच्यामध्ये बॉन्डचं या इंडेक्समध्ये वेटेज कसं असतं तर किती आउटस्टँडिंग अमाऊंट त्या बॉन्डची आहे त्याप्रमाणे त्याचं वेटेज हे बॉन्डचं धरलेलं असतं. त्याच्यानंतर जर का बघितलं तर एका बॉन्ड किंवा एका इन्स्ट्रुमेंटमध्ये 15%पेक्षा एका सेटरकडनं नसावे जास्तीत जास्त इश्युअरकडनं, तेवढ्यापर्यंतच त्याला रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे एखाद्या इश्युअरचा 16% या इंडेक्समध्ये हिस्सा असू शकत नाही. हा जास्तीत जास्त तो आहे त्याचा 15%पर्यंत असू शकतो. त्याच्यानंतर मग ह्या बॉन्डचं इंडेक्सिंग जे ते हे क्वार्टरली रिबॅलन्स केलं जातं. रिबॅलन्स केलं जातं म्हणजे काय की समजा आता ह्याच्यामध्ये AAA मिनिमम रेटिंग असलेल्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. जर का एखाद्या बॉन्डचं रेटिंग हे जर का त्या 6 याच्यामध्ये त्या क्वार्टरमध्ये खाली गेलं तर तो बॉन्ड हा दुसऱ्या AAA रेटिंग बॉन्डनी रिप्लेस केला जातो. त्यामुळे इथे तुमची सुरक्षितता जी आहे ती कन्सिस्टंटली राहते. त्याच्यानंतर मग आता जर का बघितलं की मागच्या वेळी जो सिरीज 1मध्ये जो बॉन्ड आला होता त्या बॉन्डचा जो पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओमध्ये काय काय तर बघा की बहुतेक सगळ्याचे आहेत ते PSUज आहेत. म्हणजे REC लिमिटेड आहे, त्याच्यानंतर नाबार्ड आहे, त्याच्यानंतर PFC आहे, त्याच्यानंतर हुडको आहे, त्याच्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक आहे, त्याच्यानंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आहे, त्याच्यानंतर SIDB आहे, त्याच्यानंतर NTPC आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, म्हणजे NHPC आहे, म्हणजे सगळ्या ज्या PSUs आहेत ह्यांनी इश्यू केलेले हे बॉन्ड्स आहेत. आणि या सगळ्या PSUचं जे रेटिंग जर का बघितलं ते मिनिमम आपण बघतोय की AAA रेटिंग आहे. त्याच्यानंतर जर का तुम्ही कॅप वेटेज बघितलं तर जास्तीत जास्त जे आहे ते 15% याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर हे कसं चालतं, ते बॉन्डचं कसं होतं की आपण जे नॉर्मल इन्व्हेस्टर हा तो ह्या बॉन्डच्या मध्ये इन्व्हेस्ट करतो. त्याच्यानंतर हे बॉन्ड्स काय करतात की इंडेक्सला, म्हणजे जो इंडेक्स कॉन्स्टिट्यूट ज्या PSUs आहेत त्या PSUsची जे बॉन्ड आहेत त्या बॉन्डमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि ही इन्व्हेस्टमेंट करताना हा बॉन्डला एक मॅच्युरिटी पिरियड असतो. जसा की आधीचा जो सिरीज बॉन्ड होता त्याला 2023 ही मॅच्युरिटी होती. मग ऑन मॅच्युरिटी त्या बॉन्डचे जे पैसे, ते मॅच्युअर्ड झालेली अमाऊंट, ती अमाऊंट परत ह्या बॉन्ड जे फंड्स आहेत त्या फंड्समध्ये ट्रान्सफर केली जाईल. आणि त्याच्यानंतर त्या मॅच्युरिटी अमाऊंट ती जी आहे ती तुमच्या नंबर ऑफ युनिट्सप्रमाणे इन्व्हेस्टरला ती परत पे केली जाईल. म्हणजे विथ ॲडेड इंटरेस्ट वगैरे सगळं धरून शेवटचं, म्हणजे इथे याच्यामध्ये तुम्हाला मंथली इंटरेस्ट वगैरे असं काही नाही मिळत. तुम्हाला एक बॉन्डची एक मॅच्युरिटीला जी फिक्स अमाऊंट जी ठरलेली असते त्या बॉन्डच्या ह्याच्याप्रमाणे ती मिळते. म्हणजे त्या बॉन्डला त्या प्रमाणात जे आहे त्या प्रमाणात ती तुम्हाला ऑन मॅच्युरिटी मिळेल. त्याच्यानंतर ह्या बॉन्डचे जर का बेनिफिट बघायचे झाले तर हे बॉन्डचे ते AAA रेटिंग PSUsमध्ये इन्व्हेस्ट करतात. PSU म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बहुतेक 55% जास्त शेअर होल्डिंग हे गव्हर्नमेंटचं असतं. तर ह्या ठिकाणी हा आपल्याला जेव्हा तिथे गव्हर्नमेंट होल्डिंग 50% जास्त आहे तिथे सुरक्षितता हा प्रश्न येण्याचं कारणच नाही. त्यामुळे सेफ्टी हा जो त्याच्यावरही आहे, रिलेटिव्हली हायर स्टेबल रिटर्न्स आपल्याला इथे मिळतात. कारण जेव्हा एखादा बॉन्ड जेव्हा इश्यू केला जातो त्यावेळी त्याचा कुपन रेट हा डिस्क्लोज केला जातो. त्यामुळे तिथे आपल्याला रिलेटिव्हली रिटर्न स्टेबल मिळतात. म्हणजे 5 वर्षासाठी जर का एखाद्या बॉन्डचा इश्यू झालेला असेल तर त्याचा तुम्हाला कुपन रेट हा ऑलरेडी माहिती असतो, तो तुम्हाला 5 वर्षासाठी फिक्स असतो. त्यामुळे तुमचे मार्केटच्या ह्याच्याप्रमाणे रिटर्न फार फ्लक्च्युएट होणार नाही, पण स्टेबल असतात. त्याच्यानंतर हे बॉन्डचा जो टॅक्स आहे तो इंडेक्सेशन पद्धतीने कॅल्क्युलेट केल्यामुळे इथे आपल्याला लोअर इन्कम टॅक्सला तिथे बेनिफिट होतो. त्याच्यानंतर इथे कसं होतं की हे बॉन्डचे इथे एक्सचेंज ट्रेडेड आहेत. म्हणजे तुम्ही ह्या बॉन्डला तुम्ही ज्या निफ्टीमध्ये म्हणजे NSEवर तुम्ही कधीही ट्रेड करू शकता शेअर्ससारखं. म्हणजे असं नाही होत की तुम्हाला बॉन्डमधनं पैसे उभे करायचे आहेत पण आता तुम्हाला बॉन्ड मॅच्युअर होण्याची वाट बघायची आहे किंवा काय, असं काही नाही. तुम्ही त्यात सरळ जसं तुम्ही शेअर्स विकता त्या दिवशी त्या बॉन्डची जी मार्केट किंमत आहे ती कदाचित जास्त असेल कमी असेल, पण त्या किमतीच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही ते बॉन्ड ट्रेड करू शकता. त्याच्यानंतर त्या बॉन्डच्या आतमध्ये त्यांनी कुठल्या ह्याच्यात ज्या ETFच्या आतमध्ये त्यांनी कुठल्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केले हे आपल्याला सरळ दिसत असतं. त्यामुळे इथे असं नाही होत, म्हणजे जसं डेट फंडमध्ये आपण फंडमध्ये पैसे गुंतवतो पण त्या फंड मॅनेजरनी कुठल्या बॉन्ड्समध्ये कुठल्या ट्रेजरी बिल्समध्ये इन्व्हेस्ट केलं आहे हे आपल्याला सहजरित्या कळत नाही. ती जेव्हा ते पोर्टफोलिओ डिस्क्लोज करतात त्यावेळीच फक्त आपल्याला कळतं. इथे आपल्याला ट्रान्सपरन्सी ही अगदी डे टू डे बेसिसवर असते. त्यामुळे तिथे आपल्याला म्हणजे पूर्णच्या पूर्ण आपली पैसे कुठे इन्व्हेस्ट होत आहेत किंवा काय हे नीट कळतं. त्याच्यानंतर टॅक्सेशनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की इथे इंडेक्सेशन करून टॅक्स भरला जातो. म्हणजे कसं होतं की तो CPI जो आहे त्याच्याप्रमाणे जो इंडेक्सचा जो रेशो आहे तो रेशो मी म्हणजे समजा आपण आज 1 लाख रुपये गुंतवले 5 वर्षासाठी आणि त्याचा आपल्याला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न जर का 6.04 असेल तर आपल्याला मॅच्युरिटी व्हॅल्यू आपली ही 1,32,000 होते. आता ह्या 1,32,000ची इंडेक्सेशनप्रमाणे जर का आपण व्हॅल्यू धरली तर ती 1,22,000 होते. आता 22,000 जर का आपण 1 लाखमध्ये धरलं तर आपल्याला साधारण ॲप्लिकेबल टॅक्स जो होतो तो साधारण तुमचा 2,167 रुपये होतो. म्हणजे तो प्रत्येकाचा साधारण व्हेरी होईल. मी 30%ची स्लॅब धरून ते केलं आहे. त्याच्यामुळे हा जर का टॅक्स आपल्या गेनमधनं काढून टाकला तर आपल्याला साधारण हातात जे पैसे पडतात ते 1,29,000 आपल्याला पोस्ट टॅक्स हातात पडतात. म्हणजे साधारण आपल्याला नेट रिटर्न जो आहे ना तो आपला 5.67% एवढा मिळतो. म्हणजे साधारण इथे बघितलं तर आपण इतर वेळी जेव्हा आहे 30% स्लॅबमध्ये सरळ 30 आणि मग 33% कर डिडक्ट होतो, तो तसा न होऊन आपल्याला इथे इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. त्याच्यानंतर आता ह्या बॉन्डमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन काय, ते इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आपल्याला 2 आहेत. एक तर लॉंग टर्म आहे, एक शॉर्ट टर्म आहे. म्हणजे भारत बॉन्ड ETF एप्रिल 2025 ही एक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भारत बॉन्ड ETF एप्रिल 2031 हा एक ऑप्शन आहे. त्या दोन्ही हे जे बॉन्ड्स आहेत हे त्याच्या अंडरलाईन जो निफ्टी इंडेक्स आहे त्याला ट्रॅक करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला निफ्टी भारत बॉन्ड इंडेक्स एप्रिल 2025 आणि एप्रिल 2031
ह्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट केली जाईल. ह्याचा NFO जो आहे तो 14 जुलै ते 17 जुलै 2020च्या दरम्यान अवेलेबल आहे. त्याच्यानंतर इथे कमीत कमी आपण 1,000 आणि जास्तीत जास्त 1,000च्या पट्टीत आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर जर का बघायचं झालं तर आपल्याला आता हे तुम्ही सगळा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा ETF भारत बॉन्ड म्हणजे नक्की काय हे तुम्हाला नक्की कळलं असेल. आणि सध्या असं झालं आहे की डेट मार्केटसुद्धा तितकं सिक्युअर राहिलेलं नाही. म्हणजे आपण मध्ये बघितलं की फ्रँकलिनच्या 6 स्कीम्स बंद झाल्या, त्याच्यानंतर काही ठिकाणी लिक्विडिटीचे इश्यू आले. ते इन दॅट सगळ्या सिनारिओमध्ये जर का बघितलं तर हा जो ETF आहे हा एक चांगला पर्याय, हा ज्यांना आवश्यक आहे की ज्यांनी डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. मला वाटतं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा शंका दूर झाल्या असतील. पण तुम्हाला जर का काही शंका असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू.